कळा येतील तुला आता, तर कसं समजून घेशील की ह्या खऱ्या कळा आहे, मला हॉस्पिटलला जायची वेळ आली आहे? तर श्वेता, तुझा आता 9वा महिना लागला आहे. 9वा महिना लागला आहे, तुला 4 गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे. सर्वात आधी तर तुला कळा सुरू होऊ शकतात, ठीक आहे. तर मागून म्हणजे पाठीतून पुढे ती कळ येणार, ठीक आहे. पोट तुझं कडक पण होणार आहे आणि तुला दुखणार पण आहे, पण ते जे दुखणं असणार आहे ते फक्त 2 ते 3 सेकंद राहील, थोडंसं माइल्डच राहील आणि लगेच मग पोट मऊ होऊन जाणार, कळ पण निघून जाणार. तू परत समजा पोछा मारते किंवा ऑफिसमध्ये बसते, जे काही काम करते तू ते कंटिन्यू करशील. परत 1 तासभरानंतर परत तशीच कळ येणार. तसं ही जी कळ आता फक्त 3 ते 4 सेकंद येते, ती आता 5-6 सेकंदांसाठी थांबते. तिची इंटेन्सिटी म्हणजे आता ते फक्त माइल्ड होतं, आता ते मॉडरेट टू स्ट्रॉंग कॉन्ट्रॅक्शन झालेलं, म्हणजे थोडं जास्त दुखतंय, आपल्याला सहन थोडंसं होत नाही आहे. आणि तिसरं म्हणजे काय, ही जी वेळ होती 1 तासभराची, म्हणजे आता 40-40 मिनिटांनी किंवा 30-30 मिनिटांनीच कळा येत आहेत. सो हळूहळू हे जे प्रोग्रेसिव्ह पेन आहे, ह्याला आपण ट्रू लेबर पेन्स असं म्हणतो. तर असं जर जाणवत असेल तर लगेच येशील. दुसरं म्हणजे काय, म्हणजे कालपर्यंत हालचाल खूप चांगली होती आणि आज तुला असं वाटतंय की नाही, हालचाल थोडी कमी जाणवते मला, तू गोडही खाल्लं, परत फिरली, पण तरी पण काही इम्प्रूव्हमेंट नाही आहे, तर येऊन जाशील. तिसरं म्हणजे काय, बाळाच्या भोवती जो पाणी असतो ना, ते जर फुटलं, त्याला आपण लीकिंग पण म्हणतो. फुटलं म्हणजे काय, पूर्ण खालची बेडशीट सुद्धा ओली होऊन जाणार, ते पाण्यासारखं पाणी असतं, बरोबर. तर तुला लगेच यायचं आहे. जर थोडंसंच गेलं असेल, चिकट असेल, फक्त पॅन्टीवरच असेल, तर मग घाबरू नकोस, दॅट इज जस्ट अ म्युकस प्लग. चौथं म्हणजे व्हेरी इम्पॉर्टंट, समजा ब्लिडिंग किंवा स्पॉटिंग असेल तरी पण तुला यायचं आहे. या 4 लक्षणांकडे सगळ्या त्या बाया ज्या 9व्या महिन्यात आहे, प्लीज लक्ष ठेवा. यातलं काहीही झालं, प्लीज तुमच्या गायनॅककडे जा. परत जर त्यांनी पाठवलं घरी चालेल, पण एकदा त्यांना जाऊन दाखवा आणि शेअर करा हा व्हिडिओ सगळ्यांना.